हे युवक जे आहेत शिर्डी ग्रामस्थांचे, त्यांनी खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं नियोजन हाताळलेलं आहे। दादा बरं झालं गेले, नाही तर मलाही क्रिकेट बघायला मिळालं नसतं, कारण असे बरेच। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी थरारक सामन्यांचा आनंद उपस्थित प्रेक्षकांना पाहावयास मिळाला। दररोज विविध मान्यवर सुद्धा साईबाबा क्रीडा मैदानावर सुरू असलेल्या या क्रिकेटच्या महासंग्रामचा आनंद घेत असून आज अखेरच्या दिवशी सेमीफायनलचा सामना सुरू होण्यापूर्वी रणरागिणी महिला मंचच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी शिर्डी प्रीमियर लीगच्या मैदानावर हजेरी लावत सोहळ्याचा आनंद घेतलाय। या युवा शिर्डी ग्रामस्थचे पदाधिकारी आणि सेमीफायनलचे दोन्ही संघातील खेळाडू यांनी सौ धनश्रीताईंचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं, तर सेमीफायनलची नाणेफेक सुद्धा धनश्रीताईंच्या हस्ते करण्यात आली आहे। व्यासपीठावर येताच छत्रपती शिवाजी महाराजांना आणि श्री साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं व त्यानंतर युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या वतीने सौ धनश्रीताईंचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना युवा शिर्डी ग्रामस्थ संघटनेच्या भव्य आणि नियोजनबद्ध आयोजनाचं तोंड भरून कौतुक करत डॉक्टर सुजय विखे पाटील हेच येणार होते, मात्र त्यांना काही कामानिमित्त जावे लागल्याने मला येण्याचा योग आला आणि इतकी सुंदर स्पर्धा पाहावयास मिळाल्याची प्रतिक्रिया सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी दिली आहे। खरं तर आज या कार्यक्रमाला दादा उपस्थित राहणार होते, पण काही कारणामुळे त्यांना बाहेर गावी जावं लागलं आणि त्यांनी खरं मला ही जबाबदारी दिली आणि खरंच दादा बरं झालं गेले, नाही तर मलाही क्रिकेट बघायला मिळालं नसतं, कारण असे बरेच कार्यक्रम असतात जे छान छान असतात आणि दादाच अटेंड करतात। पण खरंच छान वाटलं। खरं तर आपल्या राहता तालुक्यामधल्या 12 संघांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनाच मी मनापासून शुभेच्छा देते। नमस्कार। आज इथे युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी प्रीमियर लीग 2025 या कार्यक्रमासाठी खरं माझं येणं झालं आणि खरंच खूप छान वाटतंय की आपले जे युवा आहेत ते छान पद्धतीने प्रदर्शन करतायत क्रिकेट खेळून आपले। खरं तर हे जे प्रीमियर लीग आहे हे बरेच वर्षापासून चालू आहे। राहता तालुक्याच्या बऱ्याच टीम्सनी याच्यामध्ये दरवर्षी भाग घेतात आणि खूप छान प्रदर्शन करतात। याच्यामध्ये त्यांचं फिटनेस कळतं। राहता तालुक्याचे जे युवक आहेत ते चांगले शक्तिशाली आहेत, स्ट्रॉंग आहेत आणि छान वाटतं। खरं एक चांगलं मनोरंजन आहे, एक चांगलं मनोरंजन आहे आणि हे दरवर्षी अजून पुढे दरवर्षी झालं पाहिजे। या विषयावर आमचं बोलणं झालेलं नाहीये, पण दादा जर बोलले तर दादा नक्कीच प्रयत्न करतील, हे सगळ्यांनाच माहिती आहे। कारण दादांच्या डोक्यामध्ये एकच आहे की आपला राहता तालुका, आपला नगर जिल्हा हा सगळ्या गोष्टींनी पूर्ण झाला पाहिजे। प्रत्येक गोष्ट जी शहरामध्ये मिळते ती आपल्या राहत्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला
मिळाली पाहिजे आणि खूप आधीपासून त्यांचा तो प्रयत्न चालू होता आणि अजूनही चालू आहे. ते नक्कीच प्रयत्न करतील आणि जसं त्यांनी आश्वासन दिलंय ते नक्कीच पूर्ण करतील. दादा म्हटले तर नक्कीच बघायला मिळते. आता हे युवा शिर्डी ग्रामस्थ हे दरवर्षी हे आयोजन करतात आणि भव्य दिव्य आयोजन असतं. एकदम व्यवस्थित पद्धतीने सगळ्या मॅचेस इथे घेतल्या जातात. कधी काही धिंगाणा वगैरे होत नाही. एक योग्य निर्णय घेतला जातो. प्रत्येकाच्या खेळण्याबाबतीत एक योग्य निर्णय घेतला जातो. प्रत्येकाला व्यवस्थित बक्षीस वाटप केलं जातं. जेवढे पण इथे लोक उपस्थित असतात मॅच बघण्यासाठी त्यांची कधी गैरसोय होत नाही. त्याच्यामुळं हे युवक जे आहेत शिर्डी ग्रामस्थांचे त्यांनी खरंच खूप छान पद्धतीने हे सगळं नियोजन हाताळलेलं आहे आणि यापुढेही ते खूप छान पद्धतीने काम करतात. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 73 04 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.